हॅलो एव्हरीवन, सगळ्यांना माझा नमस्कार। आणि आज आपण बनवणार आहोत अशा प्रकारची फुलं। ही फुलं तुम्ही कुठल्याही पेपर पासून बनवू शकता। हे पेपर फ्लावर आहे। काही मागवतो घरी तर त्यावेळेला आपल्या घरामध्ये त्याच्याबरोबर हा पेपर येतो, ब्राऊन पेपर। आपण याला शाळेच्या वेळेपासून ब्राऊन पेपर म्हणतो। तर हा पेपर आपल्याला दिला जातो, याच्या बॅग दिल्या जातात। या बॅग पासून आपण बनवणार आहोत ही फुलं। तर बघूया काय काय लागेल आपल्याला। अशा प्रकारचा पेपर लागेल, सीझर लागेल म्हणजे फेविकॉल, बांबू स्टिक लागेल छोटीशी, ही वाली, अशी वाली, ठीक आहे। तर चला आपण आपली कारागिरी करायला सुरुवात करूया। चला, पहिले ना एवढा 45 सेंटीमीटरचा पेपर लांबीला आहे आणि रुंदीला ना हा पेपर हा आहे 15 सेंटीमीटर। हा बघा, इथून एवढा 15। त्यानंतर याला कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला मधून फोल्ड करायचं आहे, ठीक आहे। असा फोल्ड करून घ्या मधून फोल्ड केल्यानंतर याला अजून एक फोल्ड मारायचा आहे मिडल मधून त्याच्या, ठीक आहे। आता काय करायचं आपल्याला, हा पेपर आहे ना कट करायचा आहे। एवढा इतका छोटा साईज मध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे। एवढं अंतर राहिलं पाहिजे, 1 सेंटीमीटर, जवळजवळ 1 ते 1.5 सेंटीमीटरचं अंतर आपल्याला सोडायचं आहे, ठीक आहे। तर सगळं कट करून घेऊया आपण। आता ही शेवट राहिलं ना, याला इथून मधून कट करून घ्यायचं आपल्याला, ठीक आहे। तर अशा प्रकारची कटिंग होणार आहे आपली। आपल्याला एक पेपर एवढा घ्यायचा आहे, 1 इंचाचा पेपर असेल तो, आणि याला आपण मधून फोल्ड करणार आहोत। मधून फोल्ड करून घ्यायचा पेपर पूर्ण। रोल बनायचा जसं क्युलिंग मध्ये आपण बनवतो ना कॉईल, तशी। आणि आता आपल्याला याची टाईट कॉईल बनवून घ्यायची। थोडा फेविकॉल लावून घेऊया आपण इथे। आणि स्कीवर येतात ना, ते येते बॅम्बूचे। आता हा रोल वाळून झालेला आहे आपला। तर त्याच्यामध्ये ना आपल्याला फेविकॉल लावून घ्यायचं आहे। फेविकॉल याच्यामध्ये लावायचं आपल्याला। हा अशा प्रकारे ना दाबून दाबून याच्या आतमध्ये भरायचं आहे, या कॉईलच्या आतमध्ये। हा उतरला पाहिजे म्हणजे ती चिकटून जाईल, व्यवस्थित फिनिशिंग होऊन जाईल त्याची। आणि हिला सुकायला सोडून देतोय। आणि या रोलच्या मधोमध्ये ना मी स्टिक घुसून तिला स्टिक करायला ठेवलेली आहे। ही सुद्धा टाईट झाली पाहिजे आपल्याला। तर या ज्या पट्ट्या आहेत ना, पट्टी ओपन करायची आहे आपल्याला आणि दुसरी पट्टी तिच्या पुढे ठेवून अटॅच करायची। अटॅच करायसाठी आपण सेलो टेपचा वापर करणार आहोत। ही बघा, अशा प्रकारे आपल्याला सेलो टेप अटॅच करून घ्यायची सगळी। जिथे जिथे आपले जॉईंट आहेत ना, तिथे तिथे आपल्याला सेलो टेपचा वापर करायचा आहे। आपल्याला सलग 1, 2, 3 पट्ट्या वापरायच्या अशा। या बघा, अशा 3 पट्ट्या आपल्याला यूज करायच्या। नंतर आपण पुढे बघूया। जर लागली एखादी तर आणखीन एक लावून घेऊ इथे अटॅच करू। तर मी सध्या एक फूल बनवायसाठी 3 पट्ट्यांचा वापर केलेला आहे। थोडी सेलो टेप अजून आपल्याला लागेल। अर्धी आपल्याला याच्यावर लावायची, ठीक आहे। आणि अर्धी आपल्याला या रोलला गुंडाळायची, अशी लावून घ्यायची। आणि त्यानंतर हा रोल आहे ना, तो याच्यावरती लावायचा। ते लावल्याच्या नंतर आपल्याला थोडं फेविकॉल घ्यायचं आणि पूर्ण पट्टीवरती फेविकॉल लावून घ्यायचं। तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्यवस्थित बघा आणि असंच व्हिडिओला फॉलो करा। वर खाली होऊ देऊ नका, व्यवस्थित अंतर पार पाडा। हे इक्वल डिस्टन्स वर राहिलं पाहिजे बघा। सगळं असं व्यवस्थित आपल्याला रोल करून घ्यायचं आहे। एकदा रोल झाल्याच्या नंतर मास्किंग टेप किंवा सेलो टेप दोघांपैकी एक, कोणाचा तरी एकाचा वापर करून हिला आपण सध्यापुरतं चिकटवून ठेवायची, का आता ही चिकटून जावी म्हणून। त्यानंतर आपल्याला ह्याला अशा प्रकारे तिला एकदम टाईट
मास्किंग टेप लावून घेतलेली आपण, हे बघा. आणि हिला आता सुकून देऊ. सुकल्याच्या नंतर आपण हे फुलाला फुलवण्याचा प्रयत्न करूया पूर्ण. तर बघा किती छान सुरेख फूल बनलेलं आहे. या वेस्टेज बॅग पासून आपलं हे फूल बनलेलं आहे. आता मी सर्व फुलं बनवते आणि मग तुम्हाला दाखवते. तुम्ही सगळी प्रोसेस पूर्ण बघितली असेल अशी मी अपेक्षा करते तुमच्याकडून. आणि प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. लाईक करा व्हिडिओला, शेअर करा व्हिडिओ इतर मित्रमैत्रिणींमध्ये. आणि अशाच प्रकारची फुलं बनवून तुम्ही देखील घरामध्ये वापरू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, फ्लावर्स आवडले असतील बनवलेले, तर प्लीज माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट तुम्हाला आवडला तर छान छान कमेंट मला नक्की करा. अजून तुम्हाला काय बघायला आवडेल हे सुद्धा तुम्ही मला कळवू शकता. मी तुमच्यासाठी आणखीन चांगले व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि आता हिला सेव्ह करायसाठी आपण इथे मास्किंग टेप लावणार आहोत. एंडिंग सिक्युअर करून घेतली आणि हिला आता सुकायला सोडून देतो आपण. त्याच्यानंतर हे फुल आहे ना फोल्डवाला घेणार आहे. तर ना आपण ही फुलं आपली रेडी झालेली आहेत. तर आपण ह्याच्या खाली आहे ना ग्रीन कलरची टेप गुंडाळणार. ही बघा रिबन फ्लावर्स बनवतात ना, फ्लावर्स बनवतात त्याच्यामध्ये ही कामाला येते. ही पण मला वाटतं टिश्यू पेपर सारखीच असते. ही तुटते सहज हाताने. तर तुम्ही ती दुकानदाराला सांगितलं ना जाऊन तिकडे त्यांना अशी टेप हवी आहे मला किंवा तर ते देतात. तिथे लिहिलेलं लावलेलं सुद्धा असतं. ठीक आहे, तर आपण कामाला लागूया. आपल्याला टिश्यू पेपर लागणार आहे आणि तो अशा प्रकारे मोडून घ्यायचा आहे. फ्लावर आपण फूल आपण उलटं करून ठेवलेलं आहे आणि ग्लू आणि वॉटर हे समप्रमाणात घेऊन मिक्स करून घेतलं मी थोडंसं, कारण जास्त नको आहे आपल्याला. तर मी कमी प्रमाणामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. चांगली दाबून दाबून बसवा अशी. फक्त ह्या एका फुलासाठी एक टिश्यू पेपर जवळजवळ लागेल आपल्याला. तुम्ही फुलाच्या खालचा भाग बघितला असेल ना, फुलाच्या देठाजवळ बघा असा फुगीर भाग असतो, तसा आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. एकदा असं त्याचं सेम टू सेम असं थोडंसं बनलं ना की मग आपल्याला एकदा परत फेविकॉलचा हात फिरवून घ्यायचा पाण्याने. फेविकॉल आणि पाणी मिक्स केलेलं ते एकदम स्ट्रॉंग बनेल. तसं सहजासहजी ती फुलं खराब नाही होणार आपली. तर आपलं हे काम झालं. आपण मास्किंग टेप घेतलेली आहे. सगळ्या साईडने अशी आपल्याला कव्हर करून घ्यायची. एकदा फुलं बनवून बघा, ट्राय करा आणि नंतर मला कळवा. मला आवडेल ऐकायला तुम्ही कशी बनवली. तर बघा मी ना मास्किंग टेप लावून सगळीकडे कव्हर करून घेतले. जर जास्त असेल कुठे तर मी ही अशी कव्हर करून घेतली. ही ग्रीन टेप लावायला सुरुवात करतोय. तर इथून खालून सुरुवात करणार आहोत आपण, वरून नाही. तर आपण इथून सुरुवात करतोय. पूर्ण ग्लू आणि पाणीचं मिश्रण जे बनवलंय ते लावून घ्या. फक्त अशी फिरवत जायची आपल्याला. आणि जिथे आपल्याला वाटेल की ही काठी खूप ड्राय झाली किंवा ही इथे फेविकॉलचा हात लावून घ्या. तर हे बघा मी इथपर्यंत तर कव्हर केलेलं आहे. आता इथपर्यंत याच्या पुढे कसं करायचं आहे ते पण एकदा बघून घ्या. तिचं मेजरमेंट घेऊया आपण. खरं तर ही गोल गोल फिरवतच खाली न्यायला पाहिजे होती, पण तसं होणार नाही म्हणून मी असंच कट करून करून लावणार आहे.
तर हे बघा झालेलं आहे कवर. ठीक आहे, तर सुकू दे थोडं, तोपर्यंत दुसरी फुलं बनवून घेता येतील. आपण दुसरी बनवून घेऊया. मी तुम्हाला दाखवते दुसरी पण बनवले. ही बघा, ठीक आहे ना. असंच करत करत खाली आणायचं आहे आणि नंतर ही टेप इथे कट करून घ्यायची आपल्याला आणि बाकीची सुकू दे, कारण का सुकल्यानंतरच आपलं काम पुढे नेऊ शकतो आपण. तर हे बघा, आपलं ना हे फुलाचा बॅक साईडचा जे पोर्शन कंप्लीट करायचा होता तो आपण कंप्लीट करून घेतलेला आहे. 5 फुलं माझे झालेले आहेत. 4 तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत आहेत आणि 5वं फुल मी सुकायला ठेवलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलेला आहे. तुम्ही आता एकदा पुन्हा वॉच करा. छान मस्त फुलं बनवा या मे महिन्यामध्ये आणि आपलं घर सजवायला विसरू नका. आणि जर बनवणारच आणि सजवलं तर मला व्हिडिओ फोटो टॅग करायला विसरू नका. ठीक आहे, चला, थँक्यू.